मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा GB स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे शंखचूर्णी। लेखक निखिल सूर्यवंशी। पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी या चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया। प्राजक्ता एकटीच शून्यात पाहत बसलेली। आजूबाजूला काय चालले याची तिला कल्पनाच नव्हती। तिचे लग्न होऊन जवळपास 4 महिने उलटले होते। पुण्याजवळ असलेल्या एका छोट्या गावात ती पाटलांच्या घरात सून बनून आलेली। नवीन घरात आल्यापासून ती चांगलीच रुळली होती। तिची सासू तिचे खूप लाड करत होती। नवरा देखील प्रेमळ होता। पण आज परिस्थिती काहीतरी वेगळीच होती। सकाळी उठल्यापासून ती वेगळ्या जगात वावरत होती। तिचा नवरा म्हणजेच आशिष तिच्याशी बोलत होता, पण ती फार काही उत्तर देत नव्हती। त्याला वाटलं तिला बरं नसेल म्हणून ती अशी वागते। त्यामुळे त्याने तिला फार काही विचारलं नाही आणि तिला आराम मिळावा म्हणून काही सांगितलं देखील नाही। तो खाली गेला। त्याची आई म्हणजेच अनिता यांना त्याने प्राजक्ताच्या अवस्थेबद्दल सांगितलं। यावर अनिता म्हणाल्या, अरे काहीतरी होत असेल तिला, तू जा कामाला, मी बघते। इतक्यात अनिता यांची धाकटी सून म्हणजेच त्यांचा लहान मुलगा तेजस याची बायको कविता आत आली। प्रेमविवाह असल्याने तिचे आणि तेजसचे लग्न प्राजक्ताच्या आधीच झालेले। त्यामुळे इतके दिवस ती घरात एकटीच वावरत होती। ती आत आल्यावर अनिता तिला म्हणाल्या, अगं त्या प्राजक्ताला बघ काय झालंय। कविता म्हणाली, काय झालंय त्यांना? अनिता म्हणाल्या, तेच तुला सांगते ना, आशिष म्हणत होता ती शांत शांत बसली आहे सकाळपासून। कविता म्हणाली, बरं आई, आलेच मी जाऊन। कविता वरती प्राजक्ताच्या खोलीमध्ये आली। प्राजक्ता अजूनही तशीच बसलेली। प्राजक्ताला पाहून ती म्हणाली, काय झालं ताई, अशा का बसल्या आहात? प्राजक्ता काहीच बोलली नाही। इतक्यात तिला कपाटाजवळ काही दिसलं। एक विचित्र बाई बसलेली तिथे। हातात पांढऱ्या बांगड्या, विस्कटलेले केस, गळ्यात दागिने। ती हिडीस हसत प्राजक्ताकडे पाहत होती। प्राजक्ता डोळे फाडून तिच्याकडे पाहत होती। तिच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती। ती पलंगावरून उठून किंचाळत पळाली। तसं तिथेच उभी असलेल्या कविताला धडकली। पण कविताकडे लक्ष न देता ती तशीच मागे पाहत उभी होती। ती थरथरत होती। कविता तिला सावरतच म्हणाली, काय झालं ताई, का पाहताय तिथे? प्राजक्ता बोट दाखवत म्हणाली, ते बाई। कविता म्हणाली, कोण बाई? मला तर नाही दिसत। प्राजक्ता काहीच बोलली नाही। इतक्यात अनिता तिथं आल्या। त्या दोघींना पाहून म्हणाल्या, काय चाललंय तुम्हा दोघींचं? मी प्राजक्ताचा आवाज ऐकला खाली म्हणून घाईत वरती आले। कविता म्हणाली, अहो आई, ताईंना एक बाई दिसते। अनिता म्हणाल्या, काय, कोण बाई? कविता म्हणाली, तेच तर नाही माहीत म्हणून या अशा घाबरलेल्या आहेत। अनिता म्हणाल्या, प्राजक्ता तू पड थोडा वेळ पलंगावर, मी डॉक्टरांना बोलावते। प्राजक्ता घाबरत म्हणाली, आई तुम्ही थांबा ना। अनिता म्हणाल्या, अगं ही कविता आहे की। प्राजक्ता पलंगावर झोपली। कविता तिच्या बाजूलाच बसलेली आणि तिच्या पलंगाखाली तीच बाई होती। कविताच्या पाठीमागून ती बाई वरती आली। त्यामुळे ते कविताच्या लक्षात आले नाही। पण प्राजक्ताने तिला पाहिलं। ती ओरडू लागली, कविता ते बघ, ती मागे बघ। कविताने दचकून मागे पाहिलं, पण ती बाई गायब झालेली। कविता म्हणाली, ताई तुम्हाला बरं वाटत नाहीये म्हणून असे भास होत आहेत। प्राजक्ताला काहीच समजत नव्हते।
पण ती बाई मात्र त्या पलंगाखालीच घुटमळत होती. इतक्यात कविताला खालून काहीतरी जळाल्याचा वास आला. तिच्या लक्षात आले की शेगडीवर चहा तसाच होता आणि अनिता डॉक्टरांसोबत बोलत होत्या. त्यामुळे कविता तशीच धावत खाली गेली. कविता बाहेर गेली तसं प्राजक्ताच्या खोलीचा दरवाजा आपोआप बंद झाला. अचानक प्राजक्ताचा पलंग हलू लागला. खालून धक्के बसत होते. प्राजक्ता खूप घाबरली. ती ओरडायचा प्रयत्न करत होती, पण तिचा आवाज निघत नव्हता. ती उठून पलंगावर बसलेली. तितक्यात तीच बाई तिच्या समोर येऊन बसली. तिच्या खोलीचे दिवे चालू बंद होत होते. खिडक्या बंद होत होत्या. त्यामुळे खोलीमध्ये अंधारच होता. अशा चमचमणाऱ्या दिव्यांच्या उजेडात प्राजक्ताने त्या बाईचे रूप स्पष्ट पाहिले. नेसलेली लाल रंगाची विचित्र साडी, लाल कुंकवाने माखलेले कपाळ, हातात बांगड्या, विस्कटलेले केस, बुबळाच्या आजूबाजूला रक्तासारख्या लाल झालेल्या डोळ्यांच्या कडा. एक पाय मोडपून दुसरा पाय पलंगावरून खाली सोडून ती बसलेली. प्राजक्ता खूप घाबरलेली. ती पलंगावरून उठून पळून जाऊ लागली. इतक्यात तिचे केस ओढले गेले. ती पुन्हा पलंगावर येऊन पडली. हळूहळू तिच्या डोळ्यासमोर अंधारी आली. काही वेळातच डॉक्टर आले. त्यांना घेऊन अनिता वर आल्या. त्यांच्या पाठोपाठ कविता देखील वर आली. अनिता यांनी खोलीचं दार ढकललं. आत अंधार होता. त्यांना आश्चर्य वाटलं, कारण सगळ्या घरात वीज होती, पण फक्त प्राजक्ताच्या खोलीचे दिवे गेले होते. त्यांनी खिडक्या उघडल्या. आत त्या खोलीमध्ये थोडासा प्रकाश होता. डॉक्टर प्राजक्ताजवळ गेले. प्राजक्ता झोपली होती. त्यांनी तिच्या कपाळाला हात लावला. तिचं अंग गरम होतं. इतक्यात प्राजक्ताने डोळे उघडले. तिचे ते लाल झालेले डोळे पाहून काही क्षण डॉक्टर देखील दचकले. इतक्यात तिने डॉक्टरांचा हात पकडला आणि म्हणाली, "तू मला बरं करायला आला आहेस?" आणि हसू लागली. कविता आणि अनिता तर आवाकच झाल्या. प्राजक्ताचं असलं वागणं त्यांना अनपेक्षित होतं. डॉक्टरांनी हात ओढला आणि मग त्यांनी इंजेक्शन बनवलं आणि ते द्यायला प्राजक्ताजवळ गेले. इतक्यात प्राजक्ताने ते इंजेक्शन ओढून घेतलं आणि तसेच डॉक्टरांच्या हातात घुसवलं. डॉक्टरांच्या तोंडून एक किंकाळी बाहेर पडली. त्यांच्या हातातून रक्त वाहत होतं. प्राजक्ता तर वेड्यासारखी हसत होती. हसता हसता ती थांबली आणि म्हणाली, "परत माझ्याजवळ यायचं नाही डॉक्टर, नाहीतर मी असेच इंजेक्शन देईन तुम्हाला." घाबरून डॉक्टर बाहेर निघून गेले. त्यांच्या मागे कविता आणि अनिता देखील बाहेर आल्या. अनिता यांनी बाहेरून प्राजक्ताच्या खोलीचा दरवाजा बंद केला. "हिला वेड्यांच्या डॉक्टराची गरज आहे, त्यांनाच बोलवा," असे म्हणून कळवळत डॉक्टर निघून गेले. कविता म्हणाली, "आई, हे काय झाले आहे ताईंना? अशा का वागत आहेत?" अनिता म्हणाली, "हे प्रकरण वेगळंच आहे कविता. डॉक्टर यात काही करू शकणार नाहीत. ही भूतबाधा आहे आणि त्याला उपाय पण तसाच हवा." कविता घाबरत म्हणाली, "काय भूतबाधा?" अनिता काही बोलणारच होत्या, तोच सकाळी शेतात गेलेले तेजस आणि त्याचे वडील दिगंबर त्यांच्या गड्यासोबत घरात आले. घरात काय झालं याची त्यांना कल्पनाच नव्हती. अनिता कविताला म्हणाल्या, "तू तेजसला जेवण वाढ." त्यानंतर अनिता, दिगंबर आणि त्यांचा गडी मोहन बाहेर गेले. बाहेर अंगणात बसल्यावर अनिता यांनी घडलेला सगळा प्रकार त्या दोघांना सांगितला. यावर दिगंबर म्हणाले, "ही काय पीड आली अचानक?" अनिता म्हणाल्या, "ही वाढायच्या आतच आपल्याला संपवायला हवं." दिगंबर म्हणाले, "मग काय करायचं? एकदंत यांना फोन करू का मी? मला तरी वाटतं उगाची तर कोणाला बोलावून वेळ वाया घालवण्यात अर्थ नाही." अनिता म्हणाल्या, "मी तेच बोलणार होते. एकदंत यांना फोन करा."
आणि मोहनला गाडी घेऊन पाठवा त्यांना आणायला. दिगंबर यांनी एकदंत यांना फोन केला. सुदैवाने एकदंत घरातच होते. त्यांचे आणि दिगंबर यांचं थोडक्यात बोलणं झालं. सकाळी 6च्या सुमारास मोहन एकदंत यांना घेऊन आला. एकदंत दारात उभे होते. केशरी कुर्ता, पायात काळी जीन्स, कपाळावर टिळा, गळ्यात त्रिशूळाच्या पेडेंट, सोबत असलेला रुद्राक्ष, पायात कोल्हापुरी चप्पल. त्यांनी घरात पाऊल ठेवताच त्यांना जाणीव झाली की काहीतरी वेगळं आहे इथं. आत येऊन ते सोफ्यावर बसले. तिथे अनिता यांनी घडलेला सगळा प्रकार त्यांना सांगितला. एकदंत म्हणाले, असं आहे तर घरात आल्यावरच मला जाणवलं काहीतरी वेगळं आहे इथं, म्हणजे एक नकारात्मक ऊर्जा जाणवते. दिगंबर म्हणाले, एकदंत, तुमच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. तुम्ही आम्हाला यातून बाहेर काढा. एकदंत म्हणाले, आधी आपण प्राजक्ताला पाहून येऊ, मग बघूयात काय करता येईल. एकदंत, दिगंबर, अनिता तिघेजण प्राजक्ताच्या खोलीमध्ये आले. बाहेर सूर्य अस्ताला गेल्यामुळे खोलीमध्ये अंधारच होता. एक मोठा टॉर्च घेऊन कविता त्यांच्या मागे वरती आली. प्राजक्ता अजून पलंगावरच पडलेली. एकदंत आत आले तेव्हा तिने अचानक डोळे उघडले. ती पलंगावर उठून बसली. तिचे केस विस्कटलेले, चेहऱ्यावर काळे डाग होते, डोळे तर लाल भडक झालेले. तिची बैठक तीच होती. एक पाय दुमडलेला आणि दुसरा पाय पलंगावरून खाली सोडलेला. तो पाय हलवत तिने नजर वर करून एकदंत यांच्याकडे पाहिलं. कविताने टॉर्च तिच्या दिशेने रोखला असल्याने तिच्या चेहऱ्यावर होत असलेले बदल एकदंत यांना स्पष्ट दिसत होते. ती त्याच जळजळीत नजरेचा कटाक्ष टाकत म्हणाली, तू आला आहेस मला अडवायला? कशाला हाकनाक मरतो? निघ इथून. आता मात्र दिगंबर, अनिता, कविता तिघेही घाबरले, कारण त्यांना हा प्रकार अपेक्षित नव्हताच. एकदंत शांत होते. एकदंत पुढे गेले तसं प्राजक्ता मागे गेली आणि तिचं डोकं भिंतीवर आपटून घेतलं. एकदंत थबकले. प्राजक्ता हसून म्हणाली, काय रे, ये आता पुढे. तू जरा जरी पुढे आला तर मी हिचा जीव घेईल. तरी देखील एकदंत थांबले नाहीत. ते पुढे गेले तसं प्राजक्ताने पुन्हा तिचं डोकं भिंतीवर जोरात आपटलं. एकदंत आता थांबले. ते विचारात पडले. आजवर असा अनुभव त्यांना कधी आला नव्हता. ते म्हणाले, चला आपल्याला परत जायचंय. असं म्हणून ते मागे फिरले. त्यांच्या मागे सगळेच त्या खोलीमधून बाहेर आले. खाली आल्यावर एकदंत म्हणाले, हे काहीतरी वेगळं आहे. या वाईट शक्ती घाबरवायला नाटक करतात, पण इथे ती खरंच प्राजक्ताचा जीव घेऊ शकते. मला समजतच नाही ही नक्की आहे कोण. दिगंबर म्हणाले, मग आता काय करायचे आपण? एकदंत म्हणाले, मी रात्री प्रयत्न करतो. मला काही समजतंय का याचा? खरं तर आता प्राजक्ताच्या संपर्कात असलेली कोणतीही गोष्ट आपल्याला मिळाली असती तर मला समजलं असतं तिला नक्की काय झालं आहे. पण आता मला कोणत्याही वस्तूशिवाय तिचा भूतकाळ जाणून घ्यायचा आहे. अनिता म्हणाल्या, पण मग आजच्या रात्री प्राजक्ताला काही झालं तर? एकदंत म्हणाले, असंही प्राजक्ताचा जीव तर ती दुपारपासून घेऊ शकली असती. त्यामुळे आपण आशा करूयात की रात्री ती असलं काही करणार नाही. दिगंबर म्हणाले, चला एकदंत, मी तुम्हाला तुमची खोली दाखवतो. दिगंबर यांचा मोठा बंगला होता. जुन्या आणि नवीन अशा दोन्ही वास्तुशैलीत बांधलेला. बाहेर अंगण, शिवाय तिन्ही बाजूंनी मोकळी जागा, मग फाटक. आत पण खाली 4 खोल्या, त्यावर 3 खोल्या आणि वरती टेरेस. मुख्य दिवाणखान्यातून वरती जाणारा जिना होता. त्या जिन्याच्या मागे असलेल्या खोलीमध्ये एकदंत राहणार होते. रात्री आशिष घरी आला. घरातील वातावरण पाहूनच त्याला जाणवलं काहीतरी वेगळं घडलं आहे. अनिता यांनी त्याला सगळा प्रकार सांगितला. सुरुवातीला त्याचा विश्वास बसला नाही, पण नंतर सगळेच जेव्हा त्याला ती गोष्ट सांगत होते
तेव्हा त्याला विश्वास बसला. रात्री जेवायला सर्वजण एकत्र बसलेले. तेव्हा एकदंत आशिषला म्हणाले, आशिष, या सगळ्यात तुझी भूमिका महत्त्वाची असणार आहे. कारण प्राजक्ता कशीही वागली तरी तू तिच्याजवळ जायचे नाही. लक्षात ठेव, ती आता प्राजक्ता नाही. त्यामुळे तू आज दुसऱ्या कोणत्या तरी खोलीमध्ये झोप. रात्री जेवण झाल्यावर सर्वजण आपापल्या खोलीमध्ये गेले. रात्रीचे 11 वाजून गेलेले. एकदंत त्यांच्या खोलीमध्ये ध्यान लावून बसलेले. इतक्यात त्यांचे दार वाजले. ते उठले आणि त्यांनी सावधपणे खोलीचे दार उघडले. दारात अनिता उभ्या होत्या. त्यांची नजर खाली होती. एकदंत म्हणाले, अनिता, तुम्ही यावेळी? अनिता यांनी मान वर केली. त्यांचे डोळे लाल झालेले. एकदंत यांना समजलं, पण तितक्यात हातातील चाकूने अनिता यांनी एकदंत यांच्यावर वार केला. सावध असल्यामुळे एकदंत झटकन मागे सरकले, पण चाकूचे टोक त्यांच्या खांद्याला लागलेच. तिथून त्यांचा कुर्ता फाटला आणि थोडे रक्त आले. पण त्यांनी प्रसंगावधान राखून गळ्यातील रुद्राक्ष काढला आणि अनिताच्या दिशेने फेकला. तसं अनिता झटकन मागे सरकल्या आणि अंधारात गायब झाल्या. एकदंत यांनी झटकन ते पेडेंट उचलले आणि गळ्यात घातले. आताचा प्रसंग हा त्यांच्यासाठी दुसरा हादरा होता. त्यांनी बॅगेतून करेच्या पाण्याची बाटली काढली आणि ते बाहेर आले. त्यांना अंदाज होताच की अनिता इथेच कुठेतरी असतील. त्यांनी धावत जाऊन सर्व बटन दाबले. तसे हॉलमधले सर्व दिवे लागले. एकदंत यांची नजर हॉलमध्ये सर्वत्र फिरत होती आणि अचानक एका ठिकाणी येऊन ती स्थिरावली. हॉलमध्ये असलेल्या एका कपाटावर अनिता बसलेल्या, एक पाय खाली सोडलेला आणि दुसरा पाय मुडपलेला. ती बैठक पाहूनच एकदंत यांना कळलं, ही तीच आत्मा आहे जी इतका वेळ प्राजक्ताच्या शरीरात होती. अनिता हसत होत्या. हसता हसता थांबल्या आणि म्हणाल्या, मी तुला सांगितलं होतं, निघून जा, निघून जा, पण तू ऐकलं नाही. हे बोलतानाच त्या थांबल्या आणि प्रचंड वेगाने त्यांनी खाली उडी मारली आणि पुढच्या क्षणी त्या एकदंत यांच्या समोर होत्या. त्यांनी काही करायच्या आतच एकदंत यांनी करेचे पाणी त्यांच्यावर शिंपडले. त्याच क्षणी अनिता खाली कोसळल्या. तितक्यात तिथे दिगंबर आणि आशिष तिथे आले. अनिता यांना अशी खाली पडलेले पाहून त्यांना धक्का बसला. दिगंबर म्हणाले, काय झालं एकदंत? एकदंत म्हणाले, ती आत्मा आता अनिता यांच्या शरीरात होती. माझ्यावर हल्ला देखील केला तिने. मलाच समजेना नक्की काय होतंय हे. आशिष म्हणाला, पण मग आता काय करायचं? एकदंत म्हणाले, तू पाणी आण. आपण आधी अनिता यांना शुद्धीत आणू. काही वेळात अनिता शुद्धीत आल्या. तिथंच सगळे बसले होते. एकदंत म्हणाले, काय झालं अनिता? तुम्हाला काही आठवतंय का? अनिता म्हणाल्या, मी झोपले होते शांत. इथं कसे आले ते मलाच माहीत नाही. एकदंत म्हणाले, बरं, आता तुम्ही सगळे जाऊन झोपा आणि लक्षात ठेवा, जर का खोलीचे दार वाजले तर कोणीही उघडायचे नाही. मी तुम्हा सर्वांच्या खोलीबाहेर एक रेघ आखून ठेवेन. ती वाईट शक्ती तुमच्या खोलीमध्ये येणार नाही. एकदंत हे बोलतच होते. इतक्यात त्यांचे लक्ष प्राजक्ताच्या खोलीकडे गेले. खोलीमधून तेजस बाहेर येत होता. त्याला पाहून आशिषने त्याला खाली बोलावले. आशिष म्हणाला, तू काय करत होता त्या खोलीमध्ये? तेजस हसून म्हणाला, तुला काय सांगू मी? आशिष म्हणाला, तू काय बोलतोय कळतंय का तुला? एकदंत यांना शंका आली. त्याने तेजसच्या अंगावर करेचे पाणी शिंपडले. तसं तो ओरडला आणि बेशुद्ध पडला. एकदंत म्हणाले, ही आत्मा खेळ खेळते आपल्याशी. आता पण तिने आशिष आणि तेजसमध्ये भांडण घडवायचा प्रयत्न केला. जर का माझ्या लक्षात आले नसते तर हा वाद वाढला असता. ही आत्मा कोणी साधी आत्मा नाही. दिगंबर म्हणाले,
नक्की काय म्हणायचं आहे तुम्हाला एकदंत? एकदंत म्हणाले, ती वेळ आली की सांगेनच, पण सध्या तेजसला शुद्धीवर आणावे लागेल. बराच वेळ चेहऱ्यावर पाणी शिंपडल्यावर तेजसला शुद्ध आली. त्याला काहीच आठवत नव्हते. इतक्यात त्या बंगल्यातले सर्व दिवे गेले. सर्वत्र काळोख पसरला. कोणीही जागेचे हलू नका, असं म्हणत एकदंत यांनी मोबाईलचा टॉर्च चालू केला आणि आजूबाजूला पाहिलं. तिथे सगळेच होते. इतक्यात प्राजक्ताच्या खोलीमधून तिची किंकाळी ऐकू आली. आशिष म्हणाला, एकदंत, हे काय आता? माझ्या प्राजक्ताला काही होणार नाही ना? एकदंत म्हणाले, तुम्ही सर्वजण एकाच खोलीमध्ये थांबा, मी पाहतो काय करायचे. आता आपण कविता आहे तिथेच जाऊया. ते सर्वजण कविता झोपली होती त्या खोलीकडे निघाले. तेजस आणि आशिषच्या हातात मोठे टॉर्च होते. आत गेल्यावर त्यांना धक्काच बसला. तिथे कविता झोपली होती आणि तिच्या शेजारी कोणीतरी बाई बसलेली. अंधारात तिचा चेहरा नीट दिसत नव्हता. सर्वांना मागेच थांबून एकदंत पुढे गेले. तितक्यात त्या बाईचा आवाज आला, आलास परत मला भेटायला? किती घाई झाली तुला मरायची? एकदंत तिच्यावर करेचे पाणी शिंपडणार तोच ती आकृती वेगाने एकदंत यांच्याकडे झेपावली. त्यांना धक्का देऊन बाहेर निघून गेली. एकदंत खाली कोसळले होते. उभे राहत ते म्हणाले, तुम्ही याच खोलीत थांबा, मी इथे दारात कुंकवाने एक रेघ आखणार आहे, ती ओलांडून बाहेर येऊ नका. त्या खोलीसमोर एक रेघ आखून एकदंत प्राजक्ताच्या खोलीकडे निघाले. रात्रीचे 2 वाजून गेले होते. एकदंत जिन्याने वरती जात होते. इतक्यात त्यांना मागून आवाज आला. जिन्याच्या कटड्यावरून तीच बाई वरती धावत येत होती. वेगाने एकदंत यांच्या शेजारून ती हसत गेली आणि अंधारात गायब झाली. एकदंत यांना एकावर एक धक्के बसत होते. ती आत्मा एकदंत यांच्या सोबतच खेळत होती. एकदंत प्राजक्ताच्या खोलीजवळ आले. दार उघडून त्यांनी आत प्रवेश केलेला. त्यांनी सर्वात आधी पलंगाकडे टॉर्च फिरवला. त्यांना तिथे प्राजक्ता झोपलेली दिसली. ते आत आले आणि मागून दार बंद झाले. दारावरती तीच बाई भिंतीला चिकटून उभी होती. एकदंत यांना अंदाज नव्हता ती त्यांच्या मागेच आहे. ते तिचा समोर शोध घेत होते. ते हळूहळू प्राजक्ताच्या पलंगाजवळ गेले. ती स्त्री पण त्यांच्या बाजूने वरती फिरत होती. तिचे डोळे एकदंत यांच्यावर रोखलेले. एकदंत पुढे होऊन काही करणार तोच ती त्यांच्या उजव्या हातावर झेपावली. एकदंत खाली कोसळले. त्यांच्या हातातील करेच्या पाण्याची बाटली खाली पडली आणि पलंगाखाली गेली. इतक्यात एकदंत यांच्या पायाला कोणीतरी पकडलं. दिसत नव्हतं, पण एकदंत यांना अंदाज आलेला ती स्त्री आहे आणि ती त्यांना ओढून भिंतीजवळ नेत आहे. एकदंत यांनी गळ्यातला रुद्राक्ष काढला आणि तिच्या दिशेने फेकला. तसं त्यांची सुटका झाली. ते उठून पुन्हा तो रुद्राक्ष घ्यायला गेले, पण ते तितक्यात हवेत मागे फेकले गेले. पलंगाशेजारीच ते कोसळले. तितक्यात प्राजक्ता उठून बसली. तिचे पाय तसेच पसरलेले, तिचे केस चेहऱ्यावर आलेले. तिने मान वळून खुन्शीने एकदंत यांच्याकडे पाहिले आणि पुढच्या क्षणी ती एकदंत यांच्या छातीवर येऊन बसली आणि म्हणाली, काय रे, तुला काय वाटलं? तू काय फालतू जादूचे प्रयोग दाखवशील आणि मी घाबरून जाईन तुला? एकदंत यांना देखील आता भीती वाटत होती. तिने आता त्यांचा गळा पकडला. एकदंत यांचा हात त्यांच्या खिशाकडे गेला. त्यांनी खिशातून एक पुडी बाहेर काढली. त्या पुडीमध्ये असलेली ती राख कानिपनाथ यांच्या समाधीजवळून घेतलेली एका हातानेच कशीबशी उघडली आणि त्या पुडीमधील राख तिच्या अंगावर उधळली. तसं तडफडत प्राजक्ता बाजूला पडली आणि बेशुद्ध झाली. एकदंत यांनी ती राख घेतली आणि प्राजक्ताच्या कपाळाला लावली आणि त्यांनी प्राजक्ताच्या डोक्याचे काही केस काढले
आणि त्यांचा पेडेंट करेचे पाणी घेऊन ते खाली गेले. त्यांना हवं ते मिळालं होतं. ते तडक त्यांच्या खोलीमध्ये गेले. पिशाच्चे वेद उघडून त्यांच्या समोर बसले. एखाद्या वस्तूच्या सहाय्याने तिचा भूतकाळ पाहायची विद्या पिशाच्या वेदाने त्यांना दिलेली. त्याचाच वापर करून त्यांनी प्राजक्ताचा भूतकाळ जाणून घेण्यास सुरुवात केली. बऱ्याच गोष्टी त्यांना उलगडत गेल्या. त्यानंतर एकदंत सर्वजण असलेल्या खोलीजवळ गेले. त्यात सगळेच जण काळजीत होते. असंख्य प्रश्न विचारून त्यांनी एकदंत यांना भंडावून सोडले. एकदंत म्हणाले, मी सांगतो तुम्हाला सगळं, पण त्याआधी मला एक सांगा, विष्णूची मूर्ती आहे का तुमच्या देवाऱ्यात? अनिता म्हणाल्या, हो, आमची पिढीजात मूर्ती आहे, डोक्यावर शेषनाग धारण केलेली. एकदंत म्हणाले, उत्तम, हेच हवं होतं मला. अनिता, तुम्ही मला देवाऱ्यातील ती मूर्ती द्या, बाकी सगळेजण इथेच थांबा. एकदंत आणि अनिता त्यांच्या देवाऱ्याजवळ गेले. तिथे असलेली विष्णूची मूर्ती एकदंत यांनी घेतली आणि त्यानंतर ते परत निघाले. तोच त्यांना मागून आवाज आला, तू ऐकणार नाही ना? एकदंत यांनी मागे वळून पाहिलं. तितक्यात अनिता यांनी एक चाकू वेगाने फेकला आणि तो एकदंत यांच्या खांद्यात घुसला. तो इतका वेगाने फेकलेला की जवळपास हाडाला जाऊन धडकला होता. एक भयानक कळ त्यांच्या पूर्ण शरीरात फिरली. ते त्या धक्क्याने मागे गेले, पण जातानाच त्यांनी हातातील करेचे पाणी अनिता यांच्यावर शिंपडले आणि ते खाली पडले. ते उठून उभे राहिले. त्यानंतर त्यांनी खिशातून ती उरलेली राख काढली आणि अनिता यांच्या कपाळाला लावली. खांद्यात घुसलेला चाकू त्यांनी ओढून काढला. त्यांचा खांदा खूप दुखत होता. चाकू काढल्यावर त्यातून होणारा रक्तस्राव वाढला होता. ते तसेच त्यांच्या खोलीमध्ये गेले. त्यांच्या बॅगमधून एक पट्टी काढून त्यांनी त्यावर लावली. त्यानंतर त्यांनी यज्ञाचे कुंड घेतलं. त्यात समिधा टाकून त्यांनी अग्नी पेटवला. यज्ञकुंडाच्या समोर स्वस्तिक काढले. त्यासमोर एक नारळ ठेवला. कुंकवाचे एक रिंग नाखून ते त्यात बसले. समोर विष्णूची ती मूर्ती ठेवली. यज्ञात त्यांनी नरक्यात धूप टाकला. त्याचा एक विचित्र वास सगळ्या खोलीत पसरला होता. त्यानंतर त्यांनी पिशाचे वेद उघडला. त्यातला एक अध्याय त्यांच्या नजरेसमोर होता, शंखचूर्णी. त्यांनी एक मंत्र म्हणण्यास सुरुवात केली. त्या धुपाच्या वासाने त्या मंत्राची तीव्रता अधिक भासत होती. ते जसजसं मंत्र म्हणत होते तसं त्यांना विचित्र आवाज ऐकू येऊ लागले. त्यांच्या आजूबाजूने ती आकृती फिरू लागली. तिने बऱ्याच वेळा एकदंत यांच्या जवळ येण्याचा प्रयत्न केला, पण ते रिंगण पार करू शकली नाही. एकदंत यांनी पिशाच्य वेदातील मंत्रानुसार विष्णूला आवाहन केले. सर्व मंत्र संपल्यावर ती फिरणारी आकृती त्या स्वस्तिकाजवळ येऊन थांबली. ती अजूनही रागाने एकदंत यांच्याकडे पाहत होती. एकदंत तिला म्हणाले, तुला काय वाटलं? तू असं मला घाबरवशील आणि मी इथून निघून जाईल? खरं तर तुझी ताकद माझ्या लक्षात आली आहे. आता मी तुला त्या सुरंजो चंद्रिमासारखं माझा गुलाम करून घेऊ शकतो, पण मला तसलं काही करायचं नाही. शेवटी तिने तिचं शेवटचं हत्यार उपसले, तिच्या हातातील बांगडी. ती बांगडी तिने एकदंत यांच्या दिशेने फेकली, पण एकदंत यांनी मध्ये ती विष्णूची मूर्ती धरली. ती बांगडी तिथेच जळाली. आता एकदंत यांनी तिच्यावर करेचे पाणी शिंपडले. ती तडफडू लागली. तिला त्या स्वस्तिकातून बाहेर पडणे जमत नव्हते. तिची शक्ती कमी झालेली. एकदंत यांनी पुढील मंत्र म्हणण्यास सुरुवात केली. बराच वेळ मंत्र उच्चारण झाल्यावर त्यांनी उठून एक लिंबू कापून त्या नारळावर फेकले. तसं ती स्त्री त्या नारळात समावली. एकदंत यांनी त्या नारळावर करेच्या पाण्यात बुडवून एक दोरा बांधला. तो नारळ तसाच त्या विष्णूच्या मूर्तीसमोर ठेवला आणि ते बाहेर आले. बंगल्यातील वीज आली होती. अनिता यांना शुद्धीत आणून एकदंत सगळेजण असलेल्या खोलीकडे निघाले. तिथे गेल्यावर एकदंत म्हणाले, आता सगळं ठीक झालं आहे.
त्या वाईट शक्तीला मी रोखलं आहे, पण अजून एक काम आताच करणे गरजेचे आहे, दिगंबर म्हणाले. ते काय एकदंत? एकदंत म्हणाले, ते काम कविताच करू शकते. कविता गडबडून म्हणाली, काय? मी काय करू शकते? एकदंत म्हणाले, ते जे खिळे तू गाडले आहेस ना, ते काढून आण. कसले खिळे? मला काही माहीत नाही, एकदंत म्हणाले. कविता, मला सगळं समजलं आहे. तू आणि तो सूर्यचंद्रिमाचं काय काय केलंय सगळं मला माहीत आहे. कविता तशीच एकदंत यांच्या जवळ गेली आणि म्हणाली, मी ते खिळे काढून आणते, आणि ती बाहेर निघून गेली. एकदंत म्हणाले, आशिष, तू वरती जाऊन प्राजक्ताला उठव आणि तिला खाली घेऊन ये. बाकी आपण सगळे हॉलमध्ये बसूयात, सकाळ होतच आली आहे. प्राजक्ता आशिष सोबत खाली आली. तिला अशक्तपणा जाणवत होता, पण ती शुद्धीत होती. कविताने खिळे आणून एकदंत यांच्या समोर ठेवले. एकदंत यांनी लाल कापडात ते खिळे आणि नारळ गुंडाळून ठेवला. सर्वजण बसले होते. एकदंत म्हणाले, तुम्हाला बरेच प्रश्न पडले असतील, मी सांगतो सगळं. दिगंबर रागात म्हणाले, या कविताने काय केलंय ते सांगा आधी एकदंत. एकदंत म्हणाले, या सगळ्यांची सुरुवात कवितानेच केली आहे, हो ना कविता? कविता रडत म्हणाली, हो, मीच केलं हे सगळं, पण मला नव्हतं वाटलं हे या थराला जाईल. अनिता देखील रागावून म्हणाल्या, काय केलंयस तू, सांगशील का आता? कविता म्हणाली, ही प्राजक्ता घरात आल्यापासून माझं या घरातील महत्त्व संपलं आहे. सगळा मान मोठी सून म्हणून हिला मिळतो. मी किती दिवस सहन करायचं हे? इतके दिवस मी घरात राणीसारखी राहिले, आणि आता ही आली तर मला दासीसारखी वागणूक. म्हणून मी ठरवलं की हिला धडा शिकवायचा. त्यासाठी मी सूर्यचंद्रिमाला भेटले. माझ्या मैत्रिणीने मला या तांत्रिकाचा पत्ता दिलेला. हा काळी विद्या करतो. बऱ्याच वाईट शक्ती त्याने कैद केल्या आहेत. त्याच्या मदतीने मी प्राजक्ताला वेड लावणार होते, आणि एकदा का ती वेडी झाली की आपोआप ती या घरातून गेली असती, आणि पुन्हा या घरात माझी जागा मला मिळाली असती. तिचं हे बोलणं ऐकून तेजस रागाने पेटून उठला. तिला मारायला तो धावला, पण त्याला आशिषने अडवले. तेजस म्हणाला, सोड दादा मला. ही कसली बाई आहे रे, वहिनीबद्दल इतका वाईट विचार करते. असल्या बाईला जिवंत का सोडावी? कविता रडतच म्हणाली, हो, मी त्याच लायकीची आहे. मला खूप राग येतोय स्वतःचा. एकदंत म्हणाले, हे बघा, तुम्ही सगळे शांत व्हा. आता सगळं नीट झालं आहे. कविताला तिची चूक कळली आहे. अजून काय हवंय आपल्याला? दिगंबर म्हणाले. पण एकदंत, पुढे काय झालं? एकदंत म्हणाले, त्या सूर्यचंद्रिमानं एक काळी विद्या वापरली, डामोरी. त्या विद्येमुळे आघोरी तांत्रिक त्यांनी ज्या वाईट शक्तींना कैद केला आहे त्याचा वापर करू शकतात. त्या सूर्यचंद्रिमाने अनेक वर्षे साधना करून एक शंखचूर्णी कैद केलेली. शंखचूर्णी हा प्रकार बंगल्यामध्ये आढळतो. अशी स्त्री जिचा लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच मृत्यू झालेला असतो, ती शंखचूर्णी बनते. तिची ताकद असते तिच्या हातात असलेल्या शंखाच्या बांगड्या. अशी शंखचूर्णी एखाद्यावर काळ्या विद्येच्या सहाय्याने सोडता येते. त्या सूर्यचंद्रिमाने तेच केले. शिवाय तिला ताकद मिळावी म्हणून डामोरी विद्येने मंतरलेले 4 खिळे तुमच्या घराच्या बाजूला गाडण्यासाठी त्याने कविताला दिले. पण जेव्हा ती शंखचूर्णी इथे आली तेव्हा घडलं वेगळंच. मी इथे येईन अशी कल्पना त्या सूर्यचंद्रिमाला नव्हती, पण मी आलो तेव्हा ती शंखचूर्णी विचलित झाली, आणि मग तिने दुसऱ्यांच्या शरीरात देखील प्रवेश केला. खरं तर कोणतीच आत्मा इतकी शक्तिशाली नसते की ती एका वेळी असं वेगवेगळ्या लोकांच्या शरीरात प्रवेश करेल. त्यामुळे मी देखील गडबडलो होतो. पण जेव्हा मी प्राजक्ताच्या केसांच्या सहाय्याने भूतकाळ पाहिला तेव्हा मला समजलं, ही शंखचूर्णी आहे. ही इतकी शक्तिशाली असते की कितीही लोकांच्या शरीरात ती प्रवेश करू शकते. इतर आत्मे हे त्याच शरीराशी जोडलेले राहतात, पण हिला मात्र त्या शरीराची पर्वा नसते.
म्हणूनच जेव्हा मी पहिल्यांदा आलो तेव्हा ती प्राजक्ताला मारू शकत होती. दिगंबर म्हणाले, मग तुम्ही नक्की काय केलं? एकदंत म्हणाले, पिशाच्या वेदात दिला आहे. शंखचूर्णीला रोखायची ताकद विष्णूमध्येच आहे. त्यामुळे विष्णूच्या शक्तीने मी तिला नारळात कैद केले आहे. आता हा नारळ आणि हे खिळे मी माझ्या सोबत घेऊन जाईन. योग्य त्या ठिकाणी जाऊन हा नारळ जाळायचा आहे. दिगंबर म्हणाले, पण तुमच्यावर तिने इतके वार कसे केले? कारण तुम्हाला खूप लागला आहे एकदंत. एकदंत म्हणाले, तिची ही शक्ती खूप जास्त होती दिगंबर. मी जेव्हा जेव्हा तिच्यावर करेचे पाणी फेकलं तेव्हा ती फक्त शरीर सोडून गेली. बाकी तिला काहीच होत नव्हतं. इतक्या शक्तिशाली आत्म्याशी माझा सामना नव्हता झाला कधी. ती कधी कोणाच्या शरीरात घुसून हल्ला करेल हे सांगता येत नव्हतं. शिवाय शरीर नसतानाही हल्ला करायची ताकद तिच्यात होती. तिने माझ्यावर शेवटी निकराचा हल्ला केलेलाच ना. जेव्हा तिने तिची बांगडी फेकली ती रोखायची ताकद फक्त विष्णूमध्येच होती. म्हणून मी वाचलो. दिगंबर म्हणाले, तुम्ही आमच्यासाठी इतकं केलं आहे एकदंत. तुमचे आभार तरी कोणत्या शब्दात मानू? तरी पण तुम्ही 2 दिवस इथे राहा आणि खांदा बरा झाला की मग जा. इतकं तर ऐकाल ना माझं? एकदंत म्हणाले, तुमच्या इच्छेसाठी मी 2 दिवस थांबेन. पण त्यापलीकडे थांबणे मला शक्य नाही. कारण कायमच कोणाला ना कोणाला माझी गरज लागते. आणि मी तिथे नसेल तर काय होऊ शकतं हे मला माहीत आहे. एकदंत यांनी अजून एक भयान प्रकरण सोडवलं होतं आणि त्यांचा हा प्रवास असाच सुरू होता. मित्रांनो, आज पुरतं एवढंच. तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात. पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल. त्यामुळे नक्की लाईक करा. आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका. आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका. देवाची घंटी आहे ती. चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळी वेगळी गोष्ट घेऊन पुढच्या भागात.